तुम्हाला कांदा आणि आलं लसूण न वापरता मस्तपैकी साधी सोपी पनीरची भाजी रस्सा भाजी करून दाखवते हा. आता इथे मी हळद मीठ लावून पनीरचे तुकडे हे ठेवलेले आहेत. हे बघा, हे सगळ्यांनी ही 2 टॅमॅटो घेतलीत पिकलेली. या 2 टॅमॅटोची पेस्ट केली. याच्यात आपण काजू टाकूया. हे बघा, काजू टाकते आणि 4 हे आपण हळद मीठ लावलेले पनीरचे तुकडे 4 घेतलेत आणि पुन्हा हे मिक्सरला लावून घेते. हे बघा, ही सगळी पेस्ट झाली पूर्ण सगळी छान झाली, मस्तपैकी झाली ना. आता कढई ठेवली, तेल तापलं, जिरी टाकलं ह्याच्यात. बघा, जिरी तडतडलं की हिंग टाकते. हां, हिंग टाकला की आपण जी पेस्ट केली ना ती टाकूया ह्याच्यात आणि सगळं मिक्स करूया. मिक्स करायचं सारखं आणि 1-2 मिनटं वाफ देऊया आपण त्याला. वाफेला लावूया. हे बघा, आता 4 ते 5 मिनटं झाली. हे बघा, छान वाफ आली ना. आता ह्याला तेल बघा किती सुटलं या ग्रेव्हीला छानपैकी. आता ह्याच्यात आपण बाकी मसाले टाकूया. हे बघा, आता मी धणे पावडर टाकते ह्याच्यात. हे बघा, धणे पावडर टाकली. नंतर लाल मिरची पावडर टाकली. बेडगी मिरची पावडर टाकायची म्हणजे लाल कलर येतो ना. आणि हा एव्हरेजचा पनीर शाही मसाला टाकला, त्याने चव छान येते. आणि आता सगळं पुन्हा मिक्स करून घेते. आपली ग्रेव्ही चांगली परतली ना की आपल्या भाजीला चव छान येते. आता आपली ग्रेव्ही व्यवस्थितशीर परतून झाली. आता ह्याच्यामध्ये आपण आता मिक्सरच्या भांड्यात आपण ग्रेव्ही केली की नाही ती आता ह्याच्यात थोडं पाणी ओतलं त्या भांड्यात आणि ते ह्याच्यात ओतूया. आपल्याला पाहिजे तेवढी पातळ पाहिजे तर जास्त ओतायचं. मी एवढं ओतते बघा. हां, आणि हे मिक्स करते. आणि छोट्या वाटीवर मलईचं दूध घेतलेलं आहे, मलई सगळं ठेवा. हे ओतलं छोटी वाटी आणि ते पण एकत्र करायचं. याचे सगळं मिक्स करून घ्यायचं. चांगलं एकजीव झालं की मग याच्यात दाखवते तुम्हाला मी. आता मीठ टाकलं चवीपुरता. मगाशी आपण त्यात मीठ लावलं होतं ना, मग प्रमाणात टाकायचं. आणि चवीसाठी आपण साखर टाकायची. हॉटेलमध्ये कसं मस्तपैकी गोड गोड लागते ना थोडी भाजी, तसं हॉटेलमधल्यासारखं आपलं टाकते. हे बघा, आणि वर कसुरी मेथी घालायची. याने ना चव पण छान येते आणि श्वास पण छान येतो. आणि मग आपण हे पनीरचे तुकडे केलेले आहेत आम्ही सगळे, ते एकत्र करून घ्यायचे. झटपट आपली भाजी तयार होते. नाही कांदा खोबरं काही नाही, पण खाण्यासाठी पण छान. आणि मुलांना डब्याला द्यायला, घरात खायला तिखट लागत नाही जास्त, काय नाही. आणि मुलांना पनीर म्हणजे जीव. माझा नातू तर त्याला रोज द्या पनीर तरी तो खाईल. तो म्हणतो, कर आजी तू कर, मम्मी तू करून दे. आता पनीर घातल्यानंतर 1-2 मिनटाची वाफ आणायची. मी आता वाफेला लावते. हे बघा, आता वाफ आली. आता झाकण काढते. बघा, दाखवते ना, छान तेल सुटले बघा बाजूला सारखे. हे बघा, छानपैकी झाली ना मस्त. एकदम पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही. हे काय पुरी बरोबर, रोटी बरोबर, चपाती बरोबर खायला छान. आता आपली भाजी तयार झाली. आता गॅस बंद करायचा. बघा, कांदा लसूण आलं न वापरता मस्तपैकी पनीरची दाटसर भाजी आपली तयार झाली. अशी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.